श्रीमद भगवत गीता सर्व ग्रंथांची जननी. तर आपण आज 12वा अध्याय अतिशय जो महत्त्वपूर्ण आहे तो समजून घेणार आहोत. तर आपण देवाची भक्ती करतो, पूजा करतो, नामस्मरण करतो, व्रत करतो, मंदिरात जातो, पण खरी भक्ती म्हणजे नेमकी काय? फक्त देवाला नमस्कार करणं म्हणजे भक्ती का? की आपल्या स्वभावात, विचारात आणि वागण्यात देवत्व आणणं म्हणजे भक्ती? भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भक्तीचा अत्यंत सुंदर, सोपा आणि जीवनाला उपयोगी पडणारा मार्ग सांगतात. या अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. श्रीमद भगवद्गीतेतील संपूर्ण अध्याय खूप महत्वाचे आहेत. बाकी अध्याय जरी आपल्याला समजले नाही तरी 12वा अध्याय समजून घेणे खूप गरजेचे आहे. मी मीनाक्षी विजय कुलकर्णी. या अध्यायात अर्जुन एक महत्वाचा प्रश्न विचारतोय. सगुण भक्ती श्रेष्ठ की निर्गुण उपासना श्रेष्ठ? म्हणजे देवाला रूपात मानून भक्ती करणं चांगलं की निराकार परमात्म्याची उपासना करणं चांगलं? भगवान श्रीकृष्ण या प्रश्नाचं उत्तर देताना फक्त भक्तीचा मार्ग सांगत नाहीत, तर खरा भक्त कसा असतो, त्याचे गुण कोणते असतात आणि दैनंदिन जीवनात भक्ती कशी उतरवायची हे अतिशय सुंदरपणे समजावतात. चला तर मग भगवद्गीतेचा अध्याय 12वा आपण श्लोकानुसार सविस्तर समजून घेऊया. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशो अध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. तर अर्जुन म्हणतो, हे श्रीकृष्णा, जे भक्त सतत तुझी सगुण रूपात उपासना करतात आणि जे अव्यक्त अक्षर निराकार ब्रह्माची उपासना करतात, या दोघांपैकी श्रेष्ठ योगी कोण आहे? तर इथे अर्जुनाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तो फक्त स्वतःसाठी विचारत नाही, तर आपल्या सर्वांसाठी तो प्रश्न आहे. आपल्यालाही अनेकदा प्रश्न पडतो की देवाची पूजा मूर्ती समोर करावी का नामस्मरण करावं, का ध्यान करावं, का निराकार ईश्वरावर मन स्थिर करावं? तर सगुण उपासना म्हणजे देवाला नाव, रूप, गुण, लीला यांसह मानणं. जसं श्रीराम, श्रीकृष्ण, गणपती, देवी, विठ्ठल, शिव अशा रूपात देवाची उपासना करणं. निर्गुण उपासना म्हणजे देवाला कोणत्याही रूपात न पाहता तो सर्वव्यापी, निराकार, अनंत चैतन्य आहे अशा स्वरूपात त्याचं ध्यान करणं. अर्जुन विचारतो, या दोन्ही मार्गापैकी श्रेष्ठ कोणता? आजच्या काळातही लोकांमध्ये हा प्रश्न असतो. मूर्ती पूजा योग्य की ध्यान? मंत्रजप योग्य की आत्मचिंतन? पण गीता आपल्याला शिकवते की मार्ग वेगवेगळे असले तरी उद्दिष्ट एकच आहे, मन शुद्ध होणे आणि परमात्म्याशी एकरूप होणे. श्लोक 2. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्त तमामतः. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे भक्त माझ्यावर मन स्थिर करून अखंड भावनेने आणि परमश्रद्धेने माझी उपासना करतात ते माझ्या मते श्रेष्ठ योगी आहेत. इथे भगवान श्रीकृष्ण सगुण भक्तीचं महत्व सांगतात. ते म्हणतात, माझ्यावर मन ठेवून जे भक्त श्रद्धेने माझी उपासना करतात ते मला अत्यंत प्रिय आहेत. इथे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, मनाची एकाग्रता आणि श्रद्धा. फक्त पूजा करणं पुरेसे नाही. पूजा करताना मन बाजारात असेल, चिंता कामाची असेल, विचार अहंकाराचे असतील तर ती भक्ती पूर्ण होत नाही. मय्या वेश्य मनः म्हणजे मन पूर्णपणे देवात ठेवणे. म्हणजे आपल्याला विचारात, भावनेत, निर्णयात, कर्तव्यात देवाची आठवण असणे. श्रद्धया परया म्हणजे बाह्य दिखावा नाही, तर अंतःकरणातील खरी निष्ठा. आपण देवापुढे दिवा लावतो, नैवेद्य दाखवतो, मंत्र म्हणतो, पण त्याच वेळी मनात चिडचिड, तुलना, मत्सर, अहंकार असेल तर भक्ती अपूर्ण राहते. खरी भक्ती म्हणजे देवाला वेळ देणं एवढंच नाही, तर देवाला मनात जागा देणं. तो प्रत्यक्षात माझ्या सोबतच आहे असं आपल्याला स्वतःला जाणवत राहणं. श्लोक 3. ए त्वक्षरमनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थम अचलं ध्रुवम. हा श्लोक निर्गुण उपासनेचं वर्णन करतो. अक्षर म्हणजे जे कधी नष्ट होत नाही. अनिर्देश्यम म्हणजे जे शब्दांनी पूर्ण सांगता येत नाही. अव्यक्तम म्हणजे जे इंद्रियांना दिसत नाही. सर्वत्रगम म्हणजे जे सर्वत्र आहे. अचिंत्यम म्हणजे जे बुद्धीच्या मर्यादेत पूर्ण पकडता येत नाही. कूटस्थम म्हणजे पर्वतासारखे स्थिर. अचलम म्हणजे न हलणारे. ध्रुवम म्हणजे शाश्वत. तर भगवान सांगतात की काही साधक परमात्म्याला रूपात न पाहता निर्गुण ब्रह्म म्हणून ध्यान करतात.
ते देवाला एका मूर्तीपुरता मर्यादित न ठेवता सर्वत्र एकच चैतन्य पाहतात. निर्गुण उपासना म्हणजे खूप सूक्ष्म मार्ग. यात देव मंदिरात आहे असा विचार नसतो, तर देव प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक जीवात आहे, प्रत्येक क्षणी आहे अशी अनुभूती असते. पण हा मार्ग सहज सोपा नाही, कारण मनाला आकार, रूप, नाव यांची सवय असते. मन चंचल आहे, ते स्थिर राहणे सोपे नाही. संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रतः. जे इंद्रियांवर नियंत्रण ठेवतात, सर्वांमध्ये समभाव ठेवतात आणि सर्व प्राणी मात्रांच्या हितासाठी कार्य करतात, तेही मला प्राप्त होतात. निर्गुण उपासना करणाऱ्यांचे गुण इथे सांगितले आहेत. संनियम्य इंद्रिय ग्राम म्हणजे इंद्रियांचा समूह नियंत्रणात ठेवणे. डोळे, कान, जीभ, त्वचा, मन यांना विषयांकडे धावण्याची सवय असते. साधक या इंद्रियांना संयमात ठेवतो. सर्वत्र समबुद्धय म्हणजे सर्वांमध्ये समान भाव ठेवणे. कोण आपला, कोण परका, कोण मोठा, कोण लहान अशा भेदातून वर येणे. सर्वभूत हिते रतः म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणात रमणे. याचा अर्थ असा की निर्गुण भक्ती म्हणजे फक्त ध्यानात बसणं नाही, ती सर्व जीवांच्या हिताशी जोडलेली आहे. जर एखादा माणूस म्हणतो की मला अध्यात्म आवडतं, पण त्याच्या वागण्यात करुणा नाही, संयम नाही, समभाव नाही, तर त्याची साधना ही अपूर्ण राहते. खरी उपासना मनाला शांत करते आणि वागणं अधिक माणुसकीपूर्ण बनवते. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते. भगवान श्रीकृष्ण निर्गुण उपासनेला कमी लेखत नाहीत. ते म्हणतात की हा मार्ग योग्य आहे, पण कठीण आहे. आपल्याला जे दिसतं, ऐकू येतं, अनुभवता येतं त्यावर मन सहज स्थिर होतं. पण जे निर्गुण निराकार आहे, ज्याला रूप नाही, ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्यावर मन स्थिर करणं सामान्य माणसांसाठी कठीण असतं. देहवत म्हणजे शरीराशी ओळख असलेला माणूस. आपण स्वतःला शरीर, नाव, नाती, जबाबदाऱ्या, इच्छा यांमधून पाहतो. त्यामुळे निराकार तत्वावर थेट ध्यान करणं अवघड वाटतं. भगवान इथे आपल्याला प्रॅक्टिकल मार्ग दाखवतात. साधकाने आपल्याला स्तरानुसार सुरुवात करावी. मन स्थिर नसेल तर सगुण भक्ती, नामस्मरण, मूर्तीपूजा, कीर्तन, स्तोत्रपठण हे सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत. एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. जे भक्त सर्व कर्म मला अर्पण करतात, मला परम मानतात आणि अनन्य भावाने माझे ध्यान व उपासना करतात. हा श्लोक सगुण भक्तीचा जीवनाशी संबंध सांगतो. सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य म्हणजे सर्व कर्म देवाला अर्पण करणे. याचा अर्थ कर्म सोडणे नाही. आपले काम, जबाबदाऱ्या, घर, संसार, व्यवसाय, सेवा हे सर्व करत राहायचे, पण त्यामध्ये अहंकार मात्र ठेवायचा नाही. मत्परहा म्हणजे देवच अंतिम ध्येय मानणे. अनन्य योग म्हणजे दुसऱ्या कोणत्याही आधारावर अवलंबून न राहता पूर्ण भावनेने देवाशी जोडले जाणे. घर सांभाळणं, मुलांची काळजी घेणं, नोकरी करणं, व्यवसाय करणं, समाजासाठी काम करणं हे सगळं भक्ती होऊ शकतं, जर आपण ते स्वार्थाने नाही तर कर्तव्य भावनेने केलं असेल तर. भक्ती म्हणजे संसार सोडणं नाही. भक्ती म्हणजे संसारात राहून देवाची आठवण ठेवणं. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. हे पार्था, ज्यांचे मन माझ्यात स्थिर आहे अशा भक्तांना मी लवकरच मृत्यूरूपी संसार सागरातून बाहेर काढतो. मृत्यू संसार सागर म्हणजे जन्म मृत्यू, सुख दुःख, अपेक्षा, निराशा, भीती, मोह, अहंकार, चिंता यांचा मोठा सागर. भगवान म्हणतात की जो भक्त मनापासून माझ्यावर अवलंबून राहतो त्याला मी स्वतःच उचलतो. याचा अर्थ असा नाही की भक्ताच्या जीवनात कधीच समस्या येणार नाहीत, पण भक्ताला त्या समस्यांमध्ये बुडू दिलं जात नाही. त्याला आंतरिक आधार मिळतो, विवेक मिळतो, धैर्य मिळतं. आपण पाहतो की कधी कधी जीवनात अशा अडचणी येतात की माणूस पूर्णपणे थकतो, निराश होतो. अशा वेळी भक्ती माणसाला आतून उभं करते. परिस्थिती बदलायला वेळ लागेल, पण मनाला आधार मिळतो. मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धी निवेशय.
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं संशय. माझ्यातच मन ठेव, माझ्यातच बुद्धी स्थिर कर, मग तू माझ्यातच वास करशील, यात शंका नाही, असं भगवान या श्लोकातून समजावतात. मन आणि बुद्धी या दोन गोष्टी इथे सांगितल्या आहेत. मन भावना तयार करते, बुद्धी निर्णय घेते. मन भक्तीत असलं पण बुद्धी अहंकारात असेल तर समतोल राहत नाही. बुद्धी देवाची मानली पण मन विषयांमध्ये धावत असेल तर स्थैर्य येत नाही. एवढं अर्थपूर्ण तत्वज्ञान आहे हे आपल्याला भगवंत समजावतात. भगवान म्हणतात, मनही माझ्यात ठेव आणि बुद्धीही माझ्यात ठेव. याचा अर्थ असा की आपल्या भावना, निर्णय, विचार आणि कृती यांना देवाच्या तत्वांशी जोडायचं. प्रत्येक निर्णय घेताना स्वतःला विचारावं, हे योग्य आहे का? यातून दुसऱ्याचं नुकसान तर होणार नाही ना? यात अहंकार आहे की कर्तव्यभाव? हा विचार म्हणजेच बुद्धी देवात असणे. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामी छाप्तुं धनंजय. हे धनंजया, जर तुला माझ्यात मन स्थिर ठेवता येत नसेल तर अभ्यास योगाने मला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. भगवान इथे अतिशय करुणेने बोलतात. हे म्हणत नाहीत की मन स्थिर होत नाही म्हणजे तू कमी आहेस. ते पुढचा उपाय सांगतात. अभ्यास योग म्हणजे सततचा सराव. मन पहिल्याच दिवशी शांत होणार नाही. नामस्मरण करताना त्याचा विचार येतील, ध्यान करताना अस्वस्थता येईल, पूजा करताना मन भटकेल, पण पुन्हा पुन्हा मनाला देवाकडे आणणे हाच अभ्यास योग आहे. जसं शरीर मजबूत करायला रोज व्यायाम करावा लागतो, तसंच मन स्थिर करायला रोज साधना करावी लागते. रोज 2 मिनिटं तरी नामस्मरण, रोज एक श्लोक, दररोज थोडं वाचन, थोडं शांत बसणं, ही सुरुवात असणार आहे. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि. जर अभ्यास योगही जमत नसेल तर माझ्यासाठी कर्म कर. माझ्यासाठी कर्म करत राहिलास तर तू सिद्धी प्राप्त करशील. भगवान आणखी सोपा मार्ग सांगतात. काहींना ध्यान जमत नाही, अभ्यास सातत्याने जमत नाही, अशांसाठी ते म्हणतात, माझ्यासाठी कर्म कर. मतकर्म म्हणजे देवासाठी केलेलं काम. पण याचा अर्थ फक्त मंदिरात सेवा करणं नाहीये. आईने मुलांसाठी प्रेमाने अन्न बनवणं, शिक्षकाने विद्यार्थ्यांना मनापासून शिकवणं, डॉक्टरांनी रुग्णांची सेवा करणं, कामगाराने प्रामाणिक काम करणं, हे सगळं देवासाठी कर्म होऊ शकतं. कर्म बदलण्याची गरज नाही तर कर्मामागची भावना बदलण्याची गरज आहे. मी का करतो या प्रश्नाचं उत्तर जर स्वार्थ नसून सेवा असेल, भगवंताप्रती कृतज्ञता असेल तर हे कर्म भक्ती बनतं.